ठाण्यातील अवघ्या 7 वर्षाच्या रियान सानिका दीपक खामकरने अरबी समुद्रात 30 किमी एकट्याने पोहून विश्वविक्रम प्रस्थापित केला. 15 नोव्हेंबर 2025 रोजी 7 तास 30 मिनिटे 11 सेकंदात हे अंतर पोहून पूर्ण केलेल्या त्यांच्या पराक्रमाची नोंद लंडन वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली. रियांश खामकरने स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनचे प्रशिक्षक कैलाश आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणाचे धडे घेत असून ठाणे महापालिकेच्या कैलासवासी मारोतराव शिंदे तरण तलाव येथे नियमित सराव करतात. रेयांशच्या या यशामुळे ठाणे महापालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असल्याचे सत्कार प्रसंगी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी नमूद केले. यावेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते गोवा येथे हवाई बीच ते हवाई वेल्हा बीच येथे 26 जानेवारी 2026 रोजी 10 किमी सागरी अंतर पार केलेले जलतरणपटू आयुष्य आखाडे, सुयश हिंदळेकर, धृती कोळी, समिप्ता वावळ तर रेयांश खामकर, ओजस मोरे, गार्गी भरणुके, सिद्ध मुपेनेट्टी, विवान गुरसुळे, समर्थ भिलारे यांचाही सन्मान करण्यात आला. तसेच जलतरणपटूचे प्रशिक्षक कैलास आखाडे यांचाही सन्मान करण्यात आला. यापूर्वी रियांशनं विजयदुर्ग येथील अरबी समुद्रात मालपे जेट्टी ते वाघोटन जेट्टी हे 15 किलोमीटरचं आव्हानात्मक सागरी अंतर 3 तासात पोहून पार केलंय. 15 किमीचे अंतर पार करणारा रेयांश खामकर हा सर्वात लहान जलतरणपटू ठरलाय. त्याची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनं घेतली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या मारोतराव शिंदे या जलतरंगमध्ये खरं तर बरेच प्रशिक्षण मुलं घेत असतात आणि आपले कैलास आखाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली जे प्रशिक्षण घेतात त्याच्यामधलाच आज आपल्या 7 वर्षीय रेयांश खामकर हा आपल्या अरबी समुद्रात 30 किलोमीटरचं तब्बल जे स्विमिंग आहे ते करून आपल्या ठाणे शहराचं नाव त्यांनी मोठं केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की आज आपल्या महाराष्ट्राचं नाव पण पुढे जाणार आहे. ठाणे शहरातला हा मुलगा आहे. याच्या आई वडिलांची, याच्या सरांची याच्या मागे मार्गदर्शन आहे. आणि ठाणे शहरातून अशी जी मुलं ज्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कुठेतरी प्रयत्न केला जातो, ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून केला जातो, हा सगळ्यात मोठा खरं तर अभिमानाची गोष्ट आहे. आणि हा 7 वर्षाच्या मुलाने आपलं वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव त्याचं नोंद केली गेलेली आहे. त्याचा ठाण्याला आणि हा महाराष्ट्राला गौरव आहे.